नमस्कार, मी ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे, पुणे पदवीधर मनसे उमेदवार। मी आज आपल्याशी महत्त्वाच्या प्रश्नावर संवाद साधायला आलेली आहे। प्रश्न आहे नेट सेट पात्रता धारक यांचा प्रश्न। अत्यंत गंभीर प्रश्न आहे। जे नेट सेट मधले पात्रता धारक आहेत त्यांना त्यांच्या प्राध्यापकांची भरती अद्यापही झालेली नाही। इतक्या वर्ष हा प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे। म्हणून हे सर्व पात्रताधारक हे CHB म्हणजे तासिका तत्वावर काम करतात। याच्यावर त्यांना मिळणारा जो पगार आहे तो फक्त 8,000 म्हणजे तटपुंज पगारावर ही सर्व उच्च शिक्षित मंडळी काम करत असतात। परंतु त्यांना कुठेतरी वाटतं की शासन दरबारात ही प्राध्यापक भरती सुरू होईल आणि आपण तिथे आपण शिकलेल्याचा योग्य तो वापर चांगल्या प्रकारे करता येईल अशी त्यांना एक आशा असते। परंतु शासन दरबारात कोणतीही भरती होत नाही। त्यांची निराशाच आतापर्यंत झालेली आहे। त्यामुळे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या सर्व पात्रताधारकांना आश्वासित करते की ही जी CHB पद्धत आहे ही बंद झाली पाहिजे। शासन दरबारात प्राध्यापक भरती त्वरित सुरू झाली पाहिजे या मताशी मी आहे। कारण का आपण एवढं पदवीधर होऊन एवढं मोठं उच्च शिक्षित घेऊन जर आपल्याला नोकऱ्याच मिळणार नसतील तर मग या शिक्षणाचा उपयोग काय। मग तुमचा जो लोकप्रतिनिधी आहे त्यांनी हा आवाज विधान परिषदेतील सभागृहामध्ये मांडला पाहिजे, हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे आणि हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी आपल्यासोबत कटिबद्ध आहे। आणि मी पुणे पदवीधरला मनसे म्हणून उमेदवार जरी असले तरी या आधी सुद्धा मी शिक्षकांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न याच्यावर स्वतः काम केलेलं आहे। परंतु आता अधिकृत काम करून देण्यासाठी सर्व पदवीधर मतदारांनो आपल्या मतरूपी सदिच्छा माझ्या पाठीशी ठेवा। तुमचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय मी थांबणार नाही हे माझं आपल्याला वचन आहे।